लोहाराच्या सुब्रावला गावात कुणी चांगला म्हणत नव्हतं. सर्व लोक त्याला सुब्रिया या नावानं बोलवत होते. पण पवाराची राधा त्याला देव मानित होती. ती रोज त्याच्या घरी जाऊन त्याच्या पुढं बसत होती, हसत होती. "नि तू करता हो, काहीतरी कर, या गावाचं डोळं उघड" असं म्हणत होती. सुब्राव राधासाठी मरत होता, झुरत होता. राधा मिळावी म्हणून तो वाटेल ते करायला तयार होता. आणि राधा आपल्याला मिळावी म्हणून त्याने एके दिवशी गाव सोडला, मुंबई गाठली. गावची शहाणी माणसं म्हणाली, "गदड पोर गेलं." सुब्राव मुंबईला गेला आणि एकदम गावात बातमी झाली की सुब्र्यानं नाव्याचा धंदा सुरू केला आहे. ती बातमी ऐकून गावकरी चरकले, नी पारावर बसून बोलू लागले, "लेका गेलं, पोर वाया गेलं, ते नावी झालं." पण मुंबईत सुब्रावला लोक शेठ म्हणत होते. त्यानं मुंबईच्या एका उपनगरात 2 सलूने काढले होते, 8 नोकर ठेवले होते आणि रोज संध्याकाळी दुकानावर जाऊन गल्ला मोजून घेत होता. नोकरांचे पगार देऊन उरलेली रक्कम घेऊन चैनी करीत होता. राधानं आपणाला चांगलं म्हणत, तिनं आपल्याशी लग्न करावं म्हणून तो शिकस्त करीत होता. तो पैसे मोजत होता, नोकरांचा पगार देत होता. गरम पॅन्ट, नायलॉनचा बुशकोट, हातात सोन्याच्या 4 अंगठ्या, गळ्यात सोन्याची साखळी आणि तोंडात सिगारेट असा सुब्रावचा थाट होता. त्याच्या करणीनं गावातील त्याचं मोडकं घर सरळ झालं होतं. दर साल त्याची उंची वाढत होती आणि एका वर्षी लोहाराच्या घरावर लाल रंगाची बंगलोरी कोलं चढलेली पाहून गावकऱ्याचे डोळेच पांढरे झाले. चावडीच्या कट्ट्यावर बसून शहाणी माणसं आपापसात बोलू लागली, "लेका, आम्ही म्हणत होतो की हे लव्हाराचं पोर दगड निपजलं, पण भलतंच झालं की अरे त्यानं आधी लव्हारकी सोडून नावकी पत्करली आणि आता आपल्या घरावर इंग्रजी कोलं चढवली. या पोरग मोर काय करणार देव जाणा." सुब्रावनं आजपर्यंत अनेक धक्के दिले होते. पुढे एका वैशाखात सुब्रावचं लग्न ठरलं. लोहाराच्या दारात मांडव उभा राहिला. एक देखणी नवरी ठरली आणि 4,000 रुपये घेऊन सुब्राव गावी गेला. मोठ्या थाटानं त्याचं लग्न झालं. गावात वरात फिरवली. तो डामडोल पाहून पुन्हा गावकरी चकित झाले. सुब्राव 2च दिवसात मुंबईला परत आला. मुंबईत त्याचे अनेक मित्र होते. त्यात काही भले होते आणि काही बुरेही होते. त्यांनी सुब्रावचं कौतुक केलं. काहींनी त्याला मेजवान्या दिल्या आणि काही त्याच्याकडे मेजवानी मागू लागले. या मेजवानी मागणाऱ्यात 4 माणसं बिलंदर होती. त्यांना दारूची पार्टी हवी होती. "आम्हाला लग्नाची दारू दे" म्हणून त्यांनी सुब्रावच्या पाठी तगादा लावला होता. ती 4 माणसं त्या उपनगरात तळाचा गाळ समजली जात होती. एक सरकार हा जन्मजात दरिद्री होता. त्याची 2 पोरं करती झाली होती. ती नोकऱ्या करीत होती आणि हा सरकार दारू पीत होता. एका जागची दारू पिऊन त्याचं समाधान होत नव्हतं. रोजच 4 ठिकाणची दारू पिऊन तो घरी जात होता. घरी गेला की बायकोला चोप देत होता आणि आईला मारतोय म्हणून त्याची ती 2 पोरं बापाला ठोकून काढीत होती. पोरांनी भरपूर मार दिला की मग सरकारची दारू उतरत होती. मग तो शांत झोपत होता. तो हडकुळा होता. त्याचे सर्व केस पिकले होते, पण त्याच्या अंगातील पीळ गेला नव्हता. तो कासरासारखा जाडा होता. पोटच्या पोरांनी मार दिल्याबद्दल त्याला मुळीच वाईट वाटत नव्हतं. उलट माझी पोरं माझ्यासारखीच पोरकी आहेत असं तो मोठ्या एटीत सांगत होता. दुसरा रघुमाने, हा स्वतः दारूचा धंदा करीत होता, पण तो घरची दारू पीत नव्हता. दुसऱ्याकडची विकत घेऊन पीत होता. तो दारू प्यायला की त्याच्या अंगात भूत संचारत होतं. तो पिसाट होऊन दंगल करीत होता. मग पोलीस येत होते. त्याला फरफटत चौकीवर नेत होते आणि तिथं त्याला पोटभर लाथा मिळत होत्या. दारू पिऊन पोलिसांचा मार खाणं हा त्याचा रोजचा धंदाच होऊन बसला होता. तिसरा दादू चाकूवाला, हा चाकूच घेऊन फिरत होता. आजपर्यंत त्यानं 2 खून केले होते आणि पुढेही तो खून करण्याची शक्यता होती.
तो कधी बिघडेल, कधी चाकू काढेल याचा नेम नव्हता. तो महिना 2 महिन्यांनी मारामारी करून तुरुंगात जात होता. आणि तो तुरुंगात गेला की त्याची बायको पळून जात होती. पण तुरुंगातून दादू घरी आला की दुसरी बायको आणीत होता. आतापर्यंत त्याच्या 5 बायकांनी पळ काढला होता आणि त्यानं नव्या 5 बायका आणल्या होत्या. तो पोलिसांना डोईजड होऊन बसला होता. चौथा इनामदार हा गवंडी काम करीत होता आणि मिळतील त्या पैशाची दारू पित होता. अशी ती 4 माणसं त्या वस्तीला ओझ्यासारखी वाटत होती. कोणी त्यांची कळ काढीत नव्हतं. उलट प्रत्येक माणूस त्यांना वचकून होता. सर्व लोक त्यांना वाट देत होते आणि ही भयंकर माणसं सुब्रावकडं मेजवानी मागित होती. सुब्रावचं ठीक चाललं होतं. राधासारखी सुंदर पत्नी मिळाल्यानं त्याचा संसार सुखी नि सोन्यासारखा झाला होता. राधाला त्याच्या वाचून क्षणभर करमत नव्हतं. तो येईपर्यंत ती जेवत नव्हती. सुब्रावनं कुणाच्या नांदी लागू नये, त्याचा पाय वाकडा पडू नये म्हणून ती धडपडत होती. ती येईपर्यंत त्याची वाट पाहत बसत होती. तो रविवार होता. लोक आनंदात होते. सरकारानं दादू, माने, इनामदार यांना जमविले आणि ते चौघे सुब्रावकडे गेले. सरकार म्हणाला, शेठ, आता नाही म्हणू नका. लग्नाची पार्टी देऊन मोकळं व्हा. सुब्रावनं 10 रुपये काढून सरकारला दिले. पण दादू चाकूवाला बिथरला. म्हणाला, हे पैसे आम्हाला पण दिसतात. असा आमचा अपमान करू नका. सरकार म्हणाला, वाघ कधी गवत खात नाही. वाघाचा खाना वाघासनी देऊन मोकळं व्हा. चला, आम्हाला पोटभर दारू देऊन मोकळं व्हा. ठीक आहे, चला. सुब्रावनं पैसे घेतले आणि त्या चौघाबरोबर चलण्याची तयारी केली. राधानं त्याला घरात बोलून विनंती केली, लवकर या. मग म्हणणं काय? सुब्रावनं विचारलं. दादू गरम आवाजात म्हणाला, तुम्ही पण आमच्या बरोबर चला. आम्हाला दारू पाजा आणि या परत. दादू चाकूवाल्या पुढं नाही म्हणायची सोयच नव्हती. ही नाईट्यासारखी माणसं एकदाची शांत करून घालवावी असा विचार करून सुब्राव उठला आणि मग ते चौघे खुशीत येऊन त्याच्या पाठीमागून चालू लागले. परंतु दादू चाकूवाला बिचकला होता. गंभीर झाला होता. आज आपण दारू पिणार, मग दंगल होणार, कुणाचा तरी मुर्दा पडणार आणि मग पोलीस येऊन आपणाला घेऊन जाणार. खून नाही झाला तरी मारामारी होईल, मात्र नक्की काहीतरी होईल आणि आज परत आपण पोलिसांच्या कचाट्यात जाणार यात शंकाच नाही. या विचाराचे भुंगे त्याच्या कानात गुणगुणत होते. आणि आज आपली पोरं आपणाला भरपूर मार देणार याची कल्पना असूनही सरकार बडबडत होता, शेठ, आम्ही खाणारी पिणारी माणसं. आम्ही दारू पिऊन जगतो आणि दारू पिऊनच मरणार. पण आम्ही मेलो तर जगाचं कसलंच नुकसान होणार नाही. नुकसान झालंच तर ते दारूचा धंदा करणाऱ्याचं होणार. तेच तेवढं हळहळतील, नाहीतर बाकी आमच्यासाठी कोणीच रडणार नाही. ते सर्व एक टेकडी ओलांडून एका दाट झाडीत शिरले. तिथं 2 चंद्रमोळी घरं उभी होती. बाजूला भाताचं शेत नांगरून पडलं होतं. त्या शेतात त्यांनी बैठक मारली. त्यांना पाहून 2 पोरी धावत आल्या. त्यापैकी एक पोरगी तरुण आणि रसरशीत चेहऱ्याची देखणी होती. ती सारखी हसत होती. तशीच ती ढिठही होती. ती 16-17 वर्षाची पोरगी एकदम पुढे जाऊन नम्रपणे म्हणाली, किती माल आणू साहेब, लवकर सांगा. किती काय विचारतेस? सरकार गुरमीत पण त्या पोरीला निहाळीत म्हणाला, तुझा साराच माल मी आज खरेदी करणार आहे. जा, 2 प्युअरच्या बाटल्या आण. तशी ती पळाली आणि 2 बाटल्या घेऊन लगेच आली. येताना ग्लास आणायला ती विसरली नव्हती. सुब्रावनं 8 रुपये दिले आणि मग ती बाजूला उभी राहिली. झपाट्यानं 2 बाटल्या संपल्या आणि सुब्रावच्या लग्नाची मैफल रंगात आली. तोच दुसरी पोरगी भाजलेली बोंबील घेऊन आली. तिनं एका आणायला 1 बोंबील,
या दरानं 12 बोंबील विकून पैसे घेऊन पोबारा झाली.